काही लोकांना वाटतं की महार समाज म्हणजे फक्त शोषण आणि गरिबीचा इतिहास, पण ही चित्र डोक्यातून काढून टाका. कारण महार समाजाचा इतिहास शोषणाचा नाही तर स्वाभिमानी लढाईचा आहे. भारत भूमीचे खरे भूमिपुत्र असलेल्या महार समाजाने महाराष्ट्राला आणि देशाला नेमकं काय काय दिलंय ते पुढे जाणून घेऊया. सुरुवात करूया प्राचीन काळापासून. जेव्हा बाहेरून आलेल्या आर्यांनी इथल्या मूळ निवासींवर स्वतःची संस्कृती लादण्याचा आणि नैसर्गिक साधन संपत्ती हडपण्याचा प्रयत्न केला, तेव्हा इथल्या नागवंशीय राजांनी त्यांना कडाडून विरोध केला. त्यांनी कधीही हार मानली नाही. त्यांचा हा कधीही न झुकणारा प्रतिकार पाहून आर्यांनी त्यांना स्वतःच्या भाषेत महाअरी म्हणजे सर्वात मोठा शत्रू म्हटलं आणि याच महाअरी शब्दावरून पुढे या शूरवीर समाजाला महार हे नाव मिळालं. या महार समाजाने मनुस्मृतीत सांगितलेल्या वर्णव्यवस्थेचा प्रतिकार केला, म्हणून त्यांना अस्पृश्य ठरवून गावाबाहेर काढण्यात आलं. बौद्ध काळात सुद्धा त्यांनी त्यांचा लढण्याचा पवित्रा कायम ठेवला. पुढे शिवकाळात हेच महार स्वराज्याचे अत्यंत एकनिष्ठ रक्षक बनले. जेव्हा औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांची क्रूर हत्या करून त्यांचे तुकडे नदीत फेकले होते, तेव्हा स्वतःच्या जीवाची पर्वा न करता शंभू राजांवर जंगलात अंत्यसंस्कार करण्याचं धाडस गोविंद गोपाळ महार यांनीच दाखवलं होतं. या समाजाचं शौर्य एवढं महान होतं की 1 जानेवारी 1818ला भीमा कोरेगावच्या रणांगणात फक्त 500 महार सैनिकांनी तब्बल 28,000च्या पेशवाई सैन्याला धूळ चारली होती. महारांचा हाच लढाऊ बाणा पाहून ब्रिटिशांनीही त्यांना मार्शल रेस म्हणजे लढवय्या जात घोषित केलं होतं. त्यांची वेगळी बटालियन सुरू केली होती. फक्त तलवारीने नाही तर विचारांनीही या समाजाने महाराष्ट्राला दिशा दिली. ही न याती माझी म्हणती लोक, तुझं काय याचे वाटे न दुःख, असा थेट देवाला जाब विचारत महाराष्ट्राच्या आध्यात्मिक युगात समतेची क्रांती आणणारे संत चोखामेळा या समाजाने दिले. आता या समाजाचं सर्वात मोठं योगदान म्हणजे या समाजाने भारताला एक असा महासूर्य दिला ज्याने अखंड देशाला एका संविधानाच्या धाग्यात बांधलं. आधुनिक भारताचे खरे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या समाजातून आले, ज्यांची देशाबाहेर ओळख करून देताना खुद्द नेहरू म्हणायचे, बाबासाहेब आमच्या कॅबिनेट मधले डायमंड आहेत. थोडक्यात सांगायचं तर प्राचीन काळी आर्यांना भिडण्यापासून ते वेळ प्रसंगी या मातीसाठी रक्त सांडण्यापर्यंत आणि लेखणीच्या ताकदीवर देशाचं भविष्य लिहिण्यापर्यंत महार समाज हा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचा आणि देशाचा कणा आहे. म्हणून त्यांचा हा गौरव